अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल रात्री उशिरा 2 दारू गोळे आढळले। यातील एका गोळ्याचा स्फोट झाला, त्यामुळे मोठा आवाज झाला। यामुळे कारागृह प्रशासन व कैद्यांची एकच तारांबळ उडाली। संपूर्ण कारागृहात दहशत पसरली। फ्रीजरपुरा परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुमारे 1000 पेक्षा अधिक कैदी आहेत। यातील काहींना जन्मठेप झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले सुरू आहेत। अशा कच्च्या कैद्यांची संख्या मोठी आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक येथीलही कैदी सुद्धा आणण्यात आले आहेत। काल रात्री उशिरा अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अचानक एक मोठा स्फोट झाला। यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले। हायवेला लागून असलेल्या भिंतीकडून 2 दारुगोळे आल्याचा संशय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केला। फुटलेल्या गोळ्याचे अवशेष जमा करून घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले होते। बॉम्बनाशक पथकाने दुसरा गोळा हस्तगत करत तो निकामी केला। या गोळ्यांमध्ये स्फोटकांमध्ये वापरण्यात येणारी दारू असल्याचे समोर आले आहे। या संदर्भात माहिती देताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की पोलीस प्रशासनाच्या वतीनं घटनेची सखोल चौकशी करणे सुरू आहे। अशा प्रकारचे गोळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र हे कुणी व कशासाठी फेकले या संदर्भात चौकशी सुरू आहे।